अण्णाभाऊ साठे महामंडळात झालेल्या 500 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी आतापर्यंत 84 जणांवर कारवाई झाली असून राष्ट्रवादीच्या रमेश कदम यांच्यासह काही जणांना गजाआडही करण्यात आलाय। मातंग समाजातील कार्यकर्त्यांच्या नावावर असलेल्या पण राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना वाटलेल्या 74 आलिशान गाड्याही जप्त झाल्यात। मात्र या प्रकरणात सर्व आरोपींना अटक केली तर जामीन मिळण्याची शक्यता आहे। सगळ्यांना आत टाकलं तर माहिती कोण देणार म्हणून काही जणांना बाहेर ठेवलंय असा अजब पेच असल्याचं सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितलंय। उरलेले अधिकारी सुद्धा दोषी आहेत, परंतु आम्ही आता त्यांच्यावर कारवाई केलेली नाही। कारण जर सगळ्यांना जेलमध्ये टाकलं तर माहिती गोळा कुठून करायची, म्हणून ते राहिलेलं आहे। ज्यांनी या महामंडळाचं वाटोळं केलं, आर्थिक गैरव्यवहार केले, ते मी अगदी पुनरुच्चार करतो, कोणीही असो कोणालाही सोडणार नाही। आणि हाच निर्धार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सदनामध्ये देखील सांगितलेला आहे की ज्यांनी या महामंडळाचं वाटोळं केलं, गैरव्यवहार केले, पैसे लुटले, अशा एकाही व्यक्तीला आम्ही सोडणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।